म्हटलं आपल्या घरात फ्रीज नाही असं काही नाही ना, पण अशी वागू नकोस की आपले सगळे फंड्सच फ्रीज होऊन जातील. नीट वाग. तिकडे बघून म्हणू नकोस आपल्या घरापुरता आहे सुद्धा रिकामं राहतंय. हां, आपली ऐपत काय, आपण 1 लिटर दूध घेतो, मग संपलेल्या पिशव्या त्याच्यात ठेवायच्या का? फार थोड्यांचे फ्रीज भरलेले असतात. ते एक पोझिशन झाली. फ्रीज घरात असणं पोझिशन, कुकर घरात असणं पोझिशन. ते नसेल तर तुमच्या घरामध्ये दुधाचं कुकर नाही, अय्या झालं गेलं, वाट लागली सगळ्या. अरे काय नशे नका कुकर, काय करायचंय? शिस्त आहे ना जेवण, जेवण शिस्त आहे ना, खायला मिळतंय ना, पण नाही आपल्याकडे नाही म्हणून बघा तुमच्याकडे इंडिव्हिज्युअल जगणं नाही आहे, दुसऱ्याकडे बघून जाणता इतके परतंत्र आहात. परतंत्र आहात. स्वतःची साडी अंगावर चांगली 1000 रुपयाची आहे, शेजारची आली, काय हो कुठे घेतली साडी? किती? 3000ला. आता ही प्रवचनाला आलेली बाई, ती तिथे आलेली बाई, काय काय करायची गरज आहे का? मी सुद्धा म्हणते घ्यायचं, आता तिला सांगायची गरज काय? तिने म्हणली का तुला? काय अवघड आहे. तुम्ही इथे बसलेल्या बायका बघा, हे मी तुम्हाला, मला इथून सगळं दिसतं. पुढे बसलेली बाई पुढचेचा पदर घेऊन हातात बघते तिचा पोत कसा आहे. काय आनंद वाटला त्यांना. तुम्ही सुद्धा अमृत अनुभव घ्या ना. आता प्रवचनाला बसलाय, पुढचेचं पातळ बघायची काही गरज आहे का? ऐका की, इतकं तलम सांगतोय मी. काय म्हणजे बघताना तिथे असं आहे. हे बघा, हे तुमच्याकडे, म्हणून मी म्हटलं दुसऱ्याकडे बघून जगताय. आपलं आहे ते मस्त आहे, समाधान समाधान. सदरा ओ आहे तो माझा उत्तम आहे, माझं धोतर आहे ते उत्तम आहे, माझा कोट आहे ते उत्तम आहे, साडी आहे ना, हो सुंदर आहे, उत्तम आहे. बघा तुम्हाला इतका आनंदाने जगाल. प्रवचनात जाताना प्रवचन डोक्यात घेऊन जाल, शेजारची साडी कशी होती हे डोक्यात घेऊन जाणार नाही, शेजारच्याचा शर्ट कसा होता. म्हणून जगताना असं जगावं, इंडिव्हिज्युअल जगा. सुंदर आहे, सुंदर आहे. ती म्हणाली अहो त्यांना 50,000 पगार आहे. अगं जाऊ दे ना, त्यांची 4 मुलं आहेत, आपल्याला एकच मुलगा आहे, आपल्याला 20,000 खूप झाला ना. काय चांगलं आहे ना, आपलं देवाने चांगलं केलं आहे ना. हां, अगं त्या तिघांना शिकवायचं म्हणजे नाके न येतात, देवाला त्याला द्यायलाच पाहिजे 50,000. काय आपल्याकरता देवाने भरपूर दिलंय ना, समाधान भेटत नाही. ज्ञानोबारायचा अमृत अनुभव काय हे कळलं की तुलाही समाधान, मलाही समाधान, आणि तुम्हाला समाधान मिळाल्यानंतर मलाही समाधान. असं प्यावं की जे पिल्यानंतर ताण भागेल. असं पिऊ नाही की तुमची आयुष्याची ताण संपून टाकेल. साधं सरळ आहे, सोपं मराठी आहे, पण जरा गमतीचं आहे. काय प्यावं? हां, ताण भागेल ते. म्हणून या ठिकाणी म्हणाले रक्तबंबाळ होईल ते घेऊ नकोस. म्हणून विषय जर उलटे झाले आणि प्रभूला जाणायला गेले तर मग काय होईल? महाराजच म्हणतायत, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. एक सांगू का, साधू असू दे नाही तर संत असू दे, त्यांना इंद्रिय आणि विषय त्रास दिल्याशिवाय राहतच नाहीत. कोणी मेजास मारायची गरज नाही की आम्हाला विषय आवरता येतात. नाही नाही, नामस्मरण घेत जा म्हणजे विषय तुझ्या ताब्यात राहतील. तू गप्पा मारू नको मला. तुम्ही पोथ्या पुराण काढून बघा म्हणजे तुमच्या गप्पा आपोआपच गप्प राहतील. ज्यांच्या पुढे विषय गप्प झाले ते फक्त तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ नामदेवराय या संतांच्या पुढेच सर्व विकार गप्प झाले. तुकाराम महाराजांच्या पुढे काम गप्प उभा राहिला. कीर्तन सुटल्यानंतर एक बाई आली, पाय धरले, म्हणले महाराज वा. ते म्हणले का ग बाई, माझ्या का मागे लागलीस? गावातले सगळे पुरुष मेले म्हणून माझ्याकडे आलीस का? सुखाने जगू दे की मला. कळलं का? हां, मग तिथे लिहून ठेवलं, पराविया नारी रुक्मिणी माते समान.
काय कंट्रोल आहे, काय कंट्रोल आहे. काम नाही असं म्हणता येणार नाही. मुलं झाली, काम आहे, काम आहे, पण कंट्रोल आहे. नाद बाबा बरं का, शांती ब्रह्म 108 वेळा एक व्यक्ती थुंकली. केवढा कंट्रोल. तुम्हाला साधं नुसतं टच होतंय असं वाटलं तरी तुम्ही असे चवथळून येत नाही का. हो, एक लक्षात ठेवा, हे कमी व्हायलाच पाहिजे. हे कमी जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत काही उपयोग नाही आहे. 108 वेळा काय अवघड आहे हो, अवघड आहे, इतकं सोपं नाही. वह्या बुडवल्या, गप्प बसले, सोपं नाही, सोपं नाही. ज्ञानेश्वर महाराजांना गावाच्या बाहेर काढलं तरी विश्वाची प्रार्थना करताना जगाचं कल्याण व्हावं म्हणून पसायदान मागितलं. काय शांतता आहे ही, किती शांतता आहे, किती कौतुक आहे. मला कल्पना आहे की तुम्ही ज्ञानेश्वर महाराज नाही, मी नाही, या जन्मी नाही, 100 जन्मी होता येणार नाही. मला एकच सांगायचं आहे, ज्ञानेश्वर महाराज होण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांच्या रांगेला उभे राहा म्हणजे पुष्कळ झालं. योग्य बस स्टॉपला आणि योग्य रांगेत उभा राहायला किती बस येईल आणि योग्य ठिकाणी तुम्हाला मुक्काम मिळेल. एवढंच आपलं काम आहे, दुसरं काही करायचं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, म्हणून हा भाव धरोनी मूळ प्रबंधीची वचन ते श्रोता सावधान अवधारिजो. श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन माझं म्हणणं ऐकावं. परी नाहीपणा सगट खाऊन भरले पोट ते कोणे सगट का फावेल. आत्मसाधने विण फळीभूत म्हणून इत्यादिकासी अप्राप्त. परी हा अप्राप्त भाव उठत तो आत्मेनेची पूर्ण. अप्राप्त आहे, अप्राप्त आहे असं जे वाटतंय ते कळल्यानंतर कळेल अप्राप्त नाही, नित्य प्राप्त आहे. नाहीपणा सकट खाऊन भरले पोट. नाही नाही जे वाटत होतं की आत्मा नाही नाही नाही, ते नाहीपणा खाऊन टाकेल म्हणाले महाराज. नाहीपणा सकट खाऊन पोट भरले अशी ही आत्मवस्तू आहे. आत्मवस्तू कशी आहे की जी मिळाली असताना काही मिळायचं शिल्लक राहिलं नाही. माझं बोलणं कळलं. सर्व जरी आपल्याला मिळालं तरी काहीतरी मिळायचं शिल्लक राहतच. बरोबर आहे की नाही. इथे कोणीही अगदी काही येणारा माणूस अगदी काही असा तसा राहत नाही. प्रत्येकजण घरात राहतो, बरोबर. आणि कोणाची 10 बाय 10ची खोली असेल, कोणाची डबल रूम असेल, कोणाचा फ्लॅट असेल, बरं का. अगदी एखाद्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहत असेल तरी त्याला वाटतंच की अजून एक रूम असती तर बरी झाली असती. वाटतं ना. म्हणजे थांबलंय का, नाही थांबलं. म्हणून महाराज येते आत्मसाधने वीण फळभूत म्हणून इत्यादिकासी अप्राप्त परी अप्तत्वे भाव उठत आत्मेनेचे सर्व गळून टाकेल. काही पाहिजे असं वाटणारच नाही. आहे त्याच्या समाधान. अरे आमचा शनिवार आहे, काय केलंय का. अरे तुमचा शनिवार आणि आमचा काय फ्रायडे आहे काय. रविवार तर प्रत्येकाचाच रविवार, शनिवार तर प्रत्येकाचाच रविवार, गुरुवार तर प्रत्येकाचाच रविवार. जो वार आहे तो प्रत्येकाचाच आहे. त्याच्याकरता आमचा शनिवार आणि तुमचा शनिवार काय. काय बोलतो ते आपल्याला कळत नाही. काही काय माणसांना काही काय वेळेला काही. एकाने मला सांगितलं, महाराज तुम्हाला कळलं का यंदा आषाढी एकादशी एकादशीला आली आहे. म्हटलं बरोबर आहे, दरवर्षी द्वादशीला येते, यंदा याच्यापेक्षा अजून किस्सा सांगू. माझ्या शाळेतला किस्सा सांगतो. माझं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालं. आलं का लक्ष. एक पोरगं मोठं वस्ताद होतं. ते दुसऱ्याला म्हणतं, डू यू नो दिस इयर गुड फ्रायडे हॅज कम ऑन फ्रायडे. तो म्हणला असं गुड फ्रायडे यंदा फ्रायडेला आला आहे. अरे फ्रायडे म्हटल्यानंतर फ्रायडेलाच येणार ना, तो काय गुरुवारी येणार आहे का. माझं म्हणणं कळलं का. तसं हे बघा, ही इंद्रिय आहे ती इकडे तिकडे जाणारच जाणारच जाणारच. आंधळे नाही तुम्ही, बहिरे नाही. माझं बोलणं कळलं का. बहिरे नाही, आंधळे नाही. एखादा जर ओरडला बटाटे वडा, कानाने ऐकलं. कानाने ऐकलं की पलंगावर झोपलेला उठला. काय मला माझे लहानपणचे दिवस आठवले. पूर्वी हे असं काही इतकं काही हे वड्याची दुकानं नव्हती.
अमक्याचे वडे तमक्याचे वडे. तेव्हा तो आमच्या बिल्डिंगमध्ये असा तो वडे घेऊन यायचा आणि मग त्या चालीवर म्हणायचा, बटाटे वडे. काय चालीवर म्हणायचा, ते बटाटे वडे म्हटले की आम्ही टणकन उडायचो. बटाटे वडे, अरे काय तो म्हणायचा, वा 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 वा. आणि मग ते वडे घेऊन आम्ही खात बसायचे. कारण ते चाल म्हटले की आम्ही जागे व्हायचे, खोलीतून धावत यायचे. कानाने ऐकलं, डोळ्यांनी बघितलं, इथे चाखलं. कळलं का काय गंमत आहे ही सगळी, कशाची गंमत आहे ही? ऐकू दे कानाने किंवा डोळ्यांनी, बघू दे, बघितलं की गेलंच तिथे. चांगली म्हातारी माणसं रस्त्याने पुढे जातात आणि पुन्हा मागे येतात. जरा एक वडापाव दे की. अहो आता वय झालं तुमचं, तो पचत नाही, तो पाव पचत नाही, वडा पोहत नाही. आता आयुष्याचा वडा व्हायची वेळ आली, द्या की सोडून. नाही म्हणले महाराज, आता हेच वय खायचं आहे, पुन्हा केव्हा खायला मिळणार आहे कोणाला माहिती, घ्या खाऊ. माझ्या गाठचं सांगितलं नाही, विषयांची बरडी अखंड घासत ते तोंडी. विषयांच्या बरड, एकदा विषयाची गोड लागली की ते झालं, तिथे लागतंच. कान तिथे टवकारलेले असतात, अमकट झालेलं असतं, चालूच असतं. पण लक्षात ठेवा, विषय त्याच्यापासून निर्माण होऊन सुद्धा इंद्रिय त्याच्याकडे वळत नाहीत, विषयाकडे धावतात. माझं बोलणं कळलं का? कुठे धावतात? म्हणून महाराज म्हणाले, ते खडकांगे खुणावळे तेने तोंड ते की जे रक्ताळे. अरे खाऊन 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 पोट जरी बिघडलं. माझं बोलणं कळलं का? हां, इथे काय सांगतायत, दृष्टांत असा आहे, ते रक्तबंबाळ सांगण्याचा हेतू त्यांचा असा आहे, हे बरड रान असलं की नाही, की गाया बैल गवत तर नसतं पण थोडं दिसतं, ते खाता खाता त्यांचं संबंध होट रक्तबंबाळ होतात. तसं नको तेवढे विषय सेवन केले की जीवन रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून खावं पण मर्यादित खावं, खावं पण असं खावं जे तुम्हाला शक्ती देईल, ते जे तुम्हाला खाऊन टाकेल असं खाऊ नये. पण तोंड ज्यांनी दिलं त्याच्याकडे तोंड फिरवतायत. काय म्हटलं मी? सगळं तोंडात टाकतायत. लक्षात आलं का? हां, म्हणून पद्धतशीर खाण्याची सवय असावी. सकाळी उठल्यावर चहा असावा, नाश्ता असावा, दूध असावं, योग्य वेळी जेवण असावं. हां, मग ते जेवण झालं पुन्हा सबंध दिवस चालत चालले. अहो काय हो, नाही म्हणले मला खाल्ल्याशिवाय कामच होत नाही, बरं खात बस. हे खाल्लं, ते खाल्लं, ते खाल्लं, ते खाल्लं. मी तुम्हाला सांगू, मला काही कोणाचे पैसे द्यायचे नाहीत आणि कोणाचे घ्यायचे. मला काय करायचं आहे, एक वेळा मी गाडीतून प्रवास करत होतो, कुटुंब होतं. मी तुम्हाला सांगू, मुंबईपासून ते पुण्यापर्यंत जे जे त्या डब्यात आलं ते विकत घेऊन खाल्लं. काकडी आली खाल्ली, चणे आले खाल्ले, कटलेट आले खाल्ले, बटाटे वडा आला खाल्ला, चहा आला घेतला, सरबत आलं घेतलं, सूप आलं घेतलं, टोपलं आलं घेतलं. पुन्हा शेवटी जाता आता केळाची फणी आली ती घेतली. मला विचारलं, आप कुछ कहिए? नहीं. म्हटलं, आपको देखकर ही हमारा पेट भर गया. मी म्हटलं, अरे काय काय चाललंय काय? अहो त्या पोटाला सुद्धा काहीतरी विश्रांती द्या. म्हणून आपल्याकडे जे लंघन सांगितलंय ते एवढ्या करता सांगितलंय. हे शनिवार विनवार किंवा सोमवार ह्याचा देवाशी काही संबंध नाही. माणसं मारतील मला. अहो काय, मला सांगा, तुम्ही जेव्हा आम्हाला सांगता, आमच्या घरात सुद्धा करतात, नाही असं काही नाही आहे. हां, काय आमच्याकडे म्हणजे माहिती म्हणून हे बघा, लपवायचं काहीच नाही आहे. बाकीचा कोणताच उपास नसतो, एकादशीचा असतो. वारकरी आहे, संप्रदाय एकादशी असते. आणि आमच्या कुळदैवत मारुतराया म्हणून आमचे चिन्मय महाराज किंवा आईसाहेब एखाद दोन कोणतरी शनिवार करतो. मग त्या दिवशी चर्चा असते, आज आम्हाला काहीतरी खिचडी बिचडी करा, कारण आमचा शनिवार आहे. मी गमतीने एक शब्द टाकून देतो, तुमचा शनिवार आहे आणि आमचा बुधवार आहे, हे कोणी सांगितलं? आहे त्याच्या समाधान, जे प्रभूने दिलं आनंद आहे. प्रभुराया तुझी कृपा आहे. म्हणून सकाळी उठताना प्रार्थना करावी, रात्री झोपताना प्रार्थना करावी, डोळे झाकावे, म्हणावं, पांडुरंगा
आजचा दिवस तुझ्या कृपेने चांगला गेला. ठीक आहे, मागितलं होतं पुष्कळ, पण तुला जे योग्य वाटलं ते दिलंस. जे योग्य आहे तेच दे. आम्ही बाळा आहोत, आम्हाला कळत नाही काय मागावं, काय मागावं कळत नाही. लहान मुलं सुरीसुद्धा मागतात, म्हणून द्यावी का?